मुलांनो, मला माहिती नाही तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहताय आणि तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे आपल्या येणाऱ्या क्लास 12च्या मराठीच्या पेपरसाठी। तुम्हाला मी सांगून देतो, तुमच्याकडे खूप कमी वेळ जरी शिल्लक असला आणि जर मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही स्टडी केला तर तुम्ही खूप कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे मराठीचा जो सब्जेक्ट आहे तो इझिली कव्हर करून मित्रांनो येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये खूप चांगले मार्क्स कव्हर करू शकता मराठीच्या पेपरमध्ये। चला तर मित्रांनो, थोडाही टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करूया। तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगून देतो, तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपलं जर टेक्स्ट बुक आहे त्या टेक्स्ट बुकमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दोन कथा आहेत मित्रांनो, शोध आणि घडी। मित्रांनो ह्या दोन कथा तुम्हाला मित्रांनो चांगल्या प्रकारे मित्रांनो ह्याचं तुम्हाला रीडिंग करायचं आहे। आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, रीडिंग झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या खाली जे मित्रांनो क्वेश्चन्स आहेत ते मित्रांनो तुम्हाला एकदा समजून घ्यायचे आहेत। आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो 20+20 मिनिटं तुम्ही एकदा रीडिंगला आणि क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्यासाठी 40 मिनिटं जर दिले तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्ही 10 मार्क्स इझिली स्कोर करू शकता। मी एवढ्या कॉन्फिडेंटली का सांगत आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती घेऊन जातो, लास्ट इयरचा क्वेश्चन पेपर दाखवतो। तुम्ही पाहू शकता हा जो आपला लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमधील विभाग 3 कथा जो आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एक गद्यांश दिलेला आहे, म्हणजे एक उत्तर दिलेला आहे, त्याच्या खाली तुम्हाला क्वेश्चन विचारले असतात मित्रांनो। ते क्वेश्चन्स आहेत त्या उत्तरामध्ये तुम्हाला त्याचं आन्सर भेटतं आणि मित्रांनो तुम्ही इझिली ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। आणि जर तुम्ही मित्रांनो तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर थोडंसं कथा जर तुम्ही रेडी केलेली असेल तर तुम्हाला अजून इझी जातं। राहतो पॉईंट मित्रांनो त्याच्या खाली जर मित्रांनो 8 क्वेश्चन आहे, तुम्हाला त्यामध्ये 4 क्वेश्चन असतात, त्यापैकी तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात मित्रांनो। हे क्वेश्चन्स तुम्हाला मी सांगितलं स्वाध्यायमध्ये तुम्हाला क्वेश्चन रेड करायचे आहेत, बरोबर आहे, त्यासाठी तुम्हाला 20 मिनिटं द्यायची आहेत। तुम्हाला मी सांगतो प्रत्येक स्वाध्यायाखाली 6 क्वेश्चन्स आहेत, किती क्वेश्चन एकूण टोटल 12 क्वेश्चन झाले, तुम्हाला इथं 4 क्वेश्चन विचारले जातात। तुम्हाला अजून कमी करून सांगतो, तुम्हाला काय करायचं आहे 21 सेटमध्ये जायचं आहे, तुम्हाला इथं 8 क्वेश्चन्स भेटतील। 8 क्वेश्चन्स तुम्हाला मित्रांनो रीड करायचे आहेत। त्या 8 क्वेश्चनपैकी तुम्हाला मी सांगून देतो आपल्या एक्झाममध्ये 2 तरी क्वेश्चन्स 100% येतील मित्रांनो। ते 2 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून तुम्ही नक्की 6 मार्क्स स्कोर करू शकता आणि राहिले वरचे 4 मार्क्स एकूण 10 मार्क्स तुम्ही मित्रांनो इझिली कथेच्या सेक्शनमध्ये स्कोर करू शकता। त्यावेळी तुमचं कथेच्या टॉपिकचं प्रिपरेशन होईल, त्यानंतर तुम्हाला मित्रांनो जायचं उपयोजित मराठीच्या टॉपिककडे। तुम्हाला मी सांगून देतो आपल्या टेक्स्टबुकमध्ये एकूण 4 टॉपिक्स आहेत। सुरुवातीला मित्रांनो सेम तुम्हाला रीडिंग इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला असं रीडिंग करायचं सर्व टॉपिकचं। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला 21 सेटमध्ये जायचं आहे, त्यानंतर मी तुम्हाला जे क्वेश्चन्स दाखवत आहेत हे तुम्हाला मित्रांनो एकदा रीड करायचे आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो हे जे खालचे क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये दाखवत आहेत, हे जे क्वेश्चन्स आहेत ह्याचं आन्सर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस तुमचं त्याचे 4 टॉपिक तुम्ही चांगल्या प्रकारे जर रीड केले असतील तरच मित्रांनो तुम्ही लिहू शकता। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला रीडिंग इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। तुम्हाला मी सांगतो या टॉपिकसाठी तुम्हाला जवळपास 1 तास द्यायचा आहे। 1 तासामध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुमचं 14 मार्क्सचं प्रिपरेशन इझिली होऊन जाईल, त्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं नाही। आता जाऊया आपल्या नेक्स्ट टॉपिक जो मित्रांनो आहे व्याकरणाचा टॉपिक। व्याकरण तसं पाहायला गेलं मित्रांनो आपलं जो व्याकरण आहे ते जास्त हार्ड नसतं, त्यासाठी तुम्हाला फक्त थोडंसं प्रिपरेशन करण्याची गरज आहे। तुम्हाला मी सांगतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला एक चांगला व्हिडिओ रेफर करेल, ज्यामध्ये तुम्हाला 1 तासामध्ये जवळपास सर्व जे टॉपिक्स आहेत ग्रामरचे त्याचे कव्हर होऊन जातील। ते कव्हर झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे। त्यासाठी तुम्ही काय करू शकता, जे आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत ज्याचे मी एक PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड केलेले आहे, ती PDF तुम्हाला यूज करायची, तर त्याचे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत। इन पाहि मित्रांनो तुम्ही इझिली व्याकरणाच्या टॉपिकमध्ये सुद्धा चांगले मार्क्स स्कोर करू शकता। आणि त्यानंतर आपला राहतोय तो म्हणजे आपलं निबंध लेखन मित्रांनो तुम्ही लहानपणापासून निबंध लेखन करत आलेला असेल, त्यामुळे मित्रांनो माझं समज असेल जास्त मी टाइम वेस्ट करत नाहीये ह्या टॉपिकबद्दल, म्हणजे जास्त काय एक्सप्लेन करत नाहीये। चला तर मित्रांनो आता आपल्या नेक्स्ट टॉपिककडे जाण्याअगोदर तुम्हाला मी सांगून देतो आपला जो मित्रांनो मी सिक्वेन्स सांगितला, कथा, त्यानंतर तुम्हाला उपयोजित मराठी, त्यानंतर तुम्हाला व्याकरण, त्यानंतर निबंध, ह्याचा सिक्वेन्स प्रमाणे तुम्ही जर गेला 3 तास जर मित्रांनो तुम्ही ह्यासाठी दिले तर तुम्हाला मी सांगतो तुम्ही 44 मार्क्स जे आहेत जे मित्रांनो तुम्ही परफेक्ट केलेले असतील। राहिलेत मित्रांनो तुमचे 36 मार्क्स तुम्हाला मी सांगतो विदाउट प्रिपरेशन तुम्ही स्कोर करू शकता। ते कशा प्रकारे आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। 36 मार्क्स असतील ते मित्रांनो असतील गद्य आणि पद्य विभागासाठी। त्यासाठी तुम्हाला मी सांगतो त्यामध्ये मित्रांनो सांगतो गद्य विभागामध्ये 8 मार्कचे सोमवारचे क्वेश्चन आणि मित्रांनो पद्य विभागामध्ये 4 मार्कचे सोमवारचे क्वेश्चन असतात। एकूण 12 मार्कचे मित्रांनो फक्त सोमवारचेच क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे ह्यामध्ये तुम्हाला काहीच प्रिपरेशन करण्याची गरज पडत नाहीये। म्हणजे तुम्हाला मी सांगतो फक्त 12 मार्क्ससाठी तुम्हाला एक थोडीशी आयडिया सांगतो तुम्हाला काय करायचं आहे। आपले जे मित्रांनो मी काही एक PDF टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देईल, ज्यावरून तुम्हाला समजेल तुम्हाला कशा प्रकारे सोमवारचे आन्सर्स कशा प्रकारे लिहिले जातात। आणि तुम्हाला मी सांगून देतो ते स्वतःचं आन्सर असतं, स्वतःच्या मनाने यायचं, त्यामुळे तुम्हाला जास्त काही लोड घेण्याची गरज नाहीये। तो पॉईंट म्हणजे मित्रांनो फक्त आपला जो कृतीचे क्वेश्चन्स आहेत जे मित्रांनो कोण गद्य विभागामध्ये एकूण 12 मार्क्ससाठी आणि मित्रांनो पद्य विभागामध्ये एकूण 8 मार्क्ससाठी विचारले जातात। आता मित्रांनो तुमच्याकडे खूप थोडासा वेळ शिल्लक आहे, माझं समज मित्रांनो तुम्हाला ह्यासाठी प्रिपरेशन करत बसण्याची गरज नाहीये। जर त्यावेळेस जर तुम्ही मित्रांनो चांगल्या प्रकारे उत्तराचे वाचन केले किंवा तुम्ही कविता समजून घेतली तर मित्रांनो तुम्ही 20 मार्क्स विदाउट प्रिपरेशन, म्हणजे आता प्रिपरेशन न करता तुम्ही सुद्धा 20 मार्क्स इझिली स्कोर करू शकता। तर आता मित्रांनो मेन पॉईंट असा असेल की तुम्हाला प्रिपरेशन कशाचं करायचं आहे। तुम्हाला मी सांगतो आपलं जे मित्रांनो कवितेचं सेक्शन असतो जो पद्य विभाग असतो त्यामध्ये तुम्हाला रसग्रहण किंवा काव्य सौंदर्य किंवा तुम्हाला ओळींचा अर्थ लिहायचा असतो, त्यासाठी तुम्हाला मित्रांनो प्रिपरेशन करण्याची गरज आहे। आता हे प्रिपरेशन कशा प्रकारे करू शकता, तुम्ही कविता वाचू शकता किंवा डायजेस्टमधून मित्रांनो तुम्ही ह्याचं आन्सर्स पाहू शकता। मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे 36 मार्क्स आहे जे मित्रांनो विदाउट प्रिपरेशन फक्त 4 मार्क्ससाठी तुम्हाला प्रिपरेशन करण्याची गरज आहे। मित्रांनो तुम्ही 32 मार्क्स विदाउट प्रिपरेशन आणि मित्रांनो 4 मार्क्स प्रिपरेशन करून 36 मार्क्स खूप कमी वेळेमध्ये स्कोर करू शकता। मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ह्यासाठी तुम्ही 1 तास जरी दिला तर मित्रांनो तुम्ही इनफ आहे। मित्रांनो तुम्हाला मी सांगतो 4 तास आणि प्लस मित्रांनो
मित्रांनो 1 तास एक्स्ट्रा जरी दिला मित्रांनो एकूण 5 तासामध्ये तुम्ही मित्रांनो मराठीचा सब्जेक्ट कव्हर करू शकता. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो जे सर्व स्टडी मटेरियल मी सांगितलेलं आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती नक्कीच मिळून जाईल. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.